मॉर्निंग भावांनो. सो आज आलेलो डायरेक्ट कामावरती येऊन ब्लॉग चालू करतोय. आज सकाळी सकाळी एक सीन झालेला आपल्यासोबत. गाडीचं आपल्या कॉन्सर्टचं काम निघालेलं आहे, त्याच्यामुळे थोडे दिवस आपल्याकडे गाडी नसणार आहे. आपण धीरज सोबत येणं जाणं करणार आहे. कामावरती आलोय आम्ही सगळे. इकडे सगळी आमची चुवा मीटिंग चालू आहे सध्या पाठीमागे. सफारीचं आता डोर हँडल्स वगैरे सगळं फिटिंग करायला चालू करतोय मी. आणि अजून आजचा काय कामाचं लोड आहे काय ते बघूया. सो चला भेटूया थोड्या वेळ. तर भावांनो, अशा प्रकारे आजच्या कामाची सुरुवात झालेली आहे. शॉपवरती पोहोचलो, म्हणजे शॉपवरती सकाळी पोहोचलो मी. धीरज सोबत आलो, तुम्हाला सांगितलं गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. कॉन्सेप्टचं काम निघालेलं आहे गाडीचं. सो सकाळी येताना धीरज सोबत आलो, शॉपवरती आलो. प्रेझेंटिव्ह वगैरेचं सगळं सीन झाला आपला. त्याच्यानंतर आपलं एक हायक्रॉस होती आपल्याकडे, तिचं आपण PPFचं काम करायचं आपल्याला. सो तिला पण आपण इन करून घेतलेली आहे आणि तिचं पण पॉलिशिंगचं काम करायला चालू झालेलं आहे शॉपवरती. त्याच्यानंतर एक फ्रॉन्क्सला पण एक डेमो दिलेला आहे एक्सटिरियरचा. गाडीवरती पण त्या खूप पेंट स्पॉट आहेत. त्याच्यानंतर एका आता कियाची एक गाडी आहे, ती आपली सेल्टॉस का सोनेट आहे कियाची. तिला घेऊन चाललोय मी आता शॉपवरती. तिचं वॉश अँड वॅक्स आणि टायर रिमूव्हलचं काम करायचं आहे. सो बघू, अजून सफारीचं पण मला हँडल्स वगैरे सगळं फिटिंग करायचं आहे. शॉपवरती जाऊन पोरांच्या हातात ही गाडी देतो आणि मी सफारीचं हँडल्स वगैरे सगळं फिटिंग करायला चालू करतो. सो चला पोचूया शॉपवरती. सध्या व्लॉग करणं माझ्यासाठी थोडासा टास्क बनत चाललेला आहे. आणि सीन असं येतात की कामामुळे व्लॉगचा शूट पण पाहिजे असं करता नाही येते. मग खूप गोष्टी मिस होत आहेत आणि त्यात बॉडी पण पूर्ण थकलेली असते. त्याच्यामुळे रात्री एडिटिंग करायची पण इच्छा नाही होत. अजून कालचा व्लॉग एडिट करायचा बाकी आहे. आज दिवसभरामध्ये सगळा कसा टाइम काढेल, व्लॉग एडिट करेल कालचा आणि संध्याकाळपर्यंत अपलोड करेल. त्यात अजून फोटो व्हिडिओची कामं पण खूप बाकी आहेत माझी. सो चला पटापट पोचूया शॉपवरती आणि बघूया काय सीन आहे. तर भावांनो, सफारीचे हँडल्स मिरर वगैरे सगळं फिटिंग करून झालेलं आहे सध्या. इनोवा हायक्रॉसचं पण पॉलिशिंगचं काम झालेलं आहे. तर गाडी वॉश करून तिचं पण हँडल्स वगैरे सगळं रिमूव्ह करायचं आहे. त्याचसोबत किया सोनेट मी जी घेऊन आलेलो तिचं पण वॉश आणि टायर रिमूव्हलचं काम झालेलं आहे. वॅक्स लावायचा बाकी आहे. त्यानंतर आपण एक रेनॉल्डची ड्रायव्हर एक 7 ते 8 दिवसाआधी सिरामिक कोटिंग केलेली, ती पण एक वॉशसाठी आलेली आहे. जेवण झालं का तिचा वॉश वगैरे पण उडवून टाकूया. आणि चला आता लंच टाईम झालेला आहे. असं पण मी बघू शकतो ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत. सो आता जेवायला बसू, सोनेटचं काम संपू. तर भावांना आमची चालली आहे इथे कुल्फी पार्टी. धीरज स्पॉन्सर आहे आजचा. कामं ऑलमोस्ट संपलेली आहेत. फक्त एक हायक्रॉस जे आहे तिचं आपल्याला वॉश करायचं आणि हँडल्स वगैरे काढून PPFसाठी रेडी करून द्यायचं. आडवीकडनं व्हिडिओ दोघं पण दिसलं पाहिजे माझं. वाईट मध्ये काढायची. हा, वाईट मध्येच काढलंय. तर स्टार्ट केलंय. तर भावना आपल्याकडे X1 आलेली आहे. तिचा आम्ही हा रिव्हर्स असिस्टंट फीचर ट्राय करतोय. गाडीच्या स्टेअरिंग वरती हात बिलकुल नाही, फक्त ब्रेक कंट्रोल करतोय. गाडी एकदम व्यवस्थितपणे बाहेर निघालेली आहे. तुम्ही बघू शकता, काहीच न करता. ही अशी टेक्नॉलॉजी जर यायला चालू झाली तर फ्युचरमध्ये लोकांना गाडी चालवायची गरजच नाही. फक्त एक मेमरी कार्ड घ्या, त्याच्यामध्ये सगळं रोडमॅप वगैरे सगळं टाका, गाडी चालू ठेवा आणि इच्छा लागू ठेवा. चालत्या गाडीमध्ये काही धुमाकूळ घाला, कोणाला काही पुढे जाईल का तसंच? बघू पुढे टाक. फ्रंटला नाही नाही ना. मस्त आहे ना फीचर. पण 15 मायला दाखवतो, 15 मायला बोलतो काय म्हणतो, भारी म्हणतो. तर भावांनो, कामावर सुटलो आपण.
हेच ऐकून घ्या पहिले. आपण जा रेले स्वातिक के काय रे जो जाने दो. सो भावांनो सुटलोय आपण कामावरनं, घरी जाऊन फ्रेश वगैरे झालोय आणि आता वरळीला निघालो आपण. मनोजच्या भावाची हळद आहे. स्पेशली आम्ही हळद गाजवायला चाललेलो आहे विटावरनं वरळीला. माझ्यासोबत इकडे तुम्ही बघू शकता प्रयास आहे, पाठीमागे किरण भाऊ आहे, इकडे आपल्या धीरज आहे, कांचाव्या प्रया आहे आपल्या, आणि मी आहे. आपल्याकडे गाडी आहे स्विफ्ट. सरांची मस्तपैकी 1000 रुपयाचा पेट्रोल भरलाय, जास्त नाही भरलंय. तेवढ्यामध्ये आपण जाऊन माहिती आपल्याला, ती वेगळी गोष्ट आहे. सो चला आता निघालोय. बघू शकता तुम्ही रोडला ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. मी गाडी चालवतोय. सो चला वरळीला पोहोचून डायरेक्ट तुम्हाला मी आता भेटतो. मला माहिती आहे सध्या काय मला जास्त टाकायला नाही भेटत आहे, दाखवायला नाही भेटत आहे ब्लॉग मध्ये, कारण की काम खूप आहे आणि पोरं कमी आहेत आमच्याकडे, मॅन पॉवर कमी झालेली आहे. सो चला पोचूया पटापट वरळीला आणि हळद गाजवूया. भेटूया थोड्या वेळाने. आम्ही हळदीला पोहोचलो, हळद गाजून मोकळे झालो, नाचलो वगैरे आणि आता वरती आलेलो आहे, जेवायला आलेलो आहे. इकडे आपली स्वाती आम्हाला जेवणाचं ताट करते आणि इथे आम्ही सगळे नाचून बिचून मस्त पैकी आलोय. सगळे जमलेत. किरण भाऊने पण आज फुल मजा केलेली आहे, धीरजने पण मजा केली आणि प्रया अजून पण मजा करतोय आणि त्यासोबत धीरज पण गुडचाळे करतोय. सो चला आता जेवायला घेऊया, जेवू आणि निघूया घरी जायला.